मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। प्रसिद्ध ज्योतिषी, गुंगी आणणारे औषधी पाणी, 58 अश्लील व्हिडिओज आणि पेनड्राईव्ह। नाशिकमध्ये स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या आणि प्रसिद्ध ज्योतिषी म्हणून वावरणाऱ्या अशोक खरातचे काळे धंदे आता समोर आले आहेत। अनेक बड्या राजकीय नेत्यांचं आणि सेलिब्रिटींचं भविष्य सांगून त्यांना आपला दबदबा निर्माण केलेला। सिन्नर तालुक्यातील मिरगाव इथल्या श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा तो अध्यक्ष होता आणि नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याच्या मंदिराला भेट दिल्यानंतर अशोक खरात मोठ्या चर्चेत आला। पण या प्रतिष्ठेच्या मुखवट्याखाली त्याचं गुन्हेगारी कृत्य सुरू होतं। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप अशोक खरातवर आहे। पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार अशोक खरातनं तिला भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं आपल्या कार्यालयात बोलवलं होतं। तिथं त्यानं तिला गढूळ पाणी पाजलं किंवा गुंगीकारक काहीतरी पदार्थ देऊन तिचा विश्वास संपादित केला आणि तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती आता समोर येते। हे प्रकार 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होते असंही या तक्रारीत नमूद केलंय। पीडित महिलेनं सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तातडीनं कारवाई करत लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि खरात विरोधात नोंदवून हा गुन्हा मध्यरात्री उशिरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर इथल्या त्याच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना धक्कादायक पुरावे हे हाती लागले। पोलिसांना त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत आणि या व्हिडिओजमुळे हनी ट्रॅपिंग आणि ब्लॅकमेलिंगच्या मोठ्या रॅकेटचा संशय सुद्धा बळावलाय। अशोक खरात हा मर्चंट नेव्ही मधला निवृत्त अधिकारी होता आणि त्यानं 154 देशांचा दौरा केल्याचा आणि तिथल्या धार्मिक चालीरीती असतील, संस्कृती असतील, तिथला सखोल अभ्यास केल्याचा दावा केलाय। तो कॉस्मोलॉजी म्हणजेच विश्वशास्त्राचा अभ्यासक म्हणूनही ओळखला जायचा। मात्र त्याच्या या ढोंगीपणाचा बुरखा आता फाटलाय। या भोंदू बाबाकडे येणाऱ्या नेत्यांवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र आता सडकून टीका केली आहे। त्यांनी रुपाली चाकणकरांचे या बाबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेत आणि त्यांनी सोबत पोस्ट सुद्धा लिहिली आहे। तर केसरकर, तटकरे, चाकणकर अशी अनेक राजकीय भक्तांची नावं, अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणं, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणं असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचं लोक चर्चा करतायत, असं सुद्धा म्हणत सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। काय म्हणाल्यात सुषमा अंधारे पाहूयात। अशा व्यक्तीला नेमकं राजकीय आशीर्वाद कोणाचे आहेत, त्यावर प्रश्न असा निर्माण होतो की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहेत। नुसत्या संचालिका नाहीत तर अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे असे अनेक व्हिडिओ फुटेज, फोटो या निमित्ताने बाहेर आले। ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? माझा सरळ साधा प्रश्न आहे। मला या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अत्यंत संवेदनशील महिला असणाऱ्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सुनेत्रा वहिनींची किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की सतत वादाच्या भुवऱ्यात असणाऱ्या चाकणकरांना आपल्याला या आयोगावर ठेवावं लागतं?
तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सरकारनं तातडीनं राजीनामा घ्यावा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील मान यांनी केली आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा नाशिकमधल्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाबरोबर संबंध, त्यांच्या संस्थेशी संबंध असल्याचं कागदपत्रावरून दिसायला लागलंय. आमची मागणी आहे रुपालीताई चाकणकर यांना आता राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर ठेवू नये. सरकारने तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अशोक खरातच्या गैरकृत्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. नाशिकमध्ये या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अशा बोंधूबाबा आणि ज्योतिषांपासून नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन सुद्धा पोलीस करतायत. तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता BNS कलम 64(1), 74, 352, 351(1) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर मानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि यात आणखी कोण कोण गुंतलंय याचा उलगडा लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.